नमस्कार. आस्वाद म्हणांचा आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आपण एडी स्टोनची नथ बघणार आहोत आज. ही सुंदर अशी जी नथ आहे तर ती आज आपण बनवणार आहोत. आणि याआधीही आपण एक एडी स्टोनची नथचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ज्याला भरभरून तुम्ही सर्वांनी प्रेम दिलेलं आहे. तर त्यामुळे परत एकदा मी ही स्टोनची नथ घेऊन आलेली आहे. तर चला मग बघूया की प्रोसिजर कशी आहे. तर त्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे 18 गेजची वायर. तर ती आपण कट करून घेणार आहे 3 इंच एवढी. आणि त्यानंतर त्याला आपण राउंडर प्लायरच्या सहाय्याने आपण त्याला व्यवस्थित जशी दाखवली आहे तशी सर्कल करून घ्यायचे. त्यानंतर आपलं जे काही सर्कल आहे तर ते आतल्या साईडनी बेंड द्यायचं आहे, बॅक बेंड द्यायचं आहे त्याला, जेणेकरून की आपला जो काही आपण प्रेसची नथ बनवतोय तर जो काही प्रेशर पॉईंट आहे तर तो आपण क्रिएट करतोय. तर त्यानंतर आपण इथे 0.3 गेजची वायर घेणार आहे आणि ती वायर आपण ह्या जी 18 गेजची वायर आहे त्याला व्यवस्थित पीळ बसवून घेणार आहे, जेणेकरून आपला जो काही आपल्याला स्टोन बसवायचा आहे तर तो स्टोन आपल्याला इथे व्यवस्थित बसवता आला पाहिजे यासाठी. तर तुम्ही 2 ते 3 एवढे वेढे त्याला देऊन घ्यायचेत. आणि त्यानंतर आपण जो काही स्टोन आहे तो स्टोन बसवणार आहे. जोपर्यंत आपण स्टोन बसवतोय तोपर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद म्हणांचा, जिथे रेसिपीज व्हिडिओज अपलोड केले जातात, तर त्याही चॅनलवरती नक्की भेट द्या. तर हा जो स्टोन आहे तर त्याला तुम्ही बघू शकता की त्याला कुंदनच्या सारखी इथे त्याला होल नाही आहेत. तर आपण जो काही स्टोन आहे तर त्याची जी वरची साईड आहे त्याचे जे 2 टोक आहेत तर तो टोकनी आपण त्याला व्यवस्थित आपलं जी काही वायर आहे तर त्या वायरच्या सहाय्याने व्यवस्थित त्याला पिळे देऊन त्याला ॲडजस्ट करून बसवून घ्यायचं आहे. तर तिथे 2 ते 3 वेढे देऊन त्याला व्यवस्थित आपण जसं की सुई धाग्याने ओवून घेतो तशा पद्धतीने आपली जी काही स्टोन आहे तर त्या स्टोनला आपण व्यवस्थित तिथे ओवून घेणार आहे आणि ते व्यवस्थित तिथे फिक्स करून घ्यायचं आहे. तर एडी स्टोनमध्ये वेगवेगळे स्टोन्स अवेलेबल होतात. तुमच्या जवळच्या जे काही शॉप असेल तिथे तुम्हाला वेगवेगळे स्टोन्स अवेलेबल होतील. तर मला हा स्टोन आवडला होता म्हणून मग मी हा स्टोन इथे यूज करत आहे. तिथे एडी स्टोनचे साइजेस पण वेगवेगळे असतात आणि जे काही स्टोन्स आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारसुद्धा अवेलेबल आहेत. तर तिथे होलमध्ये सुद्धा असतात किंवा काही याला होलसुद्धा अवेलेबल नसतात. तर असे सुद्धा स्टोन्स अवेलेबल होतात. रविवार पेठमध्ये जे काही मनीष मार्केट आहे तर तिथे तुम्हाला हे वेगवेगळे जे काही मटेरियल्स आहेत तर तेही अवेलेबल होतील. आणि जर तुम्हाला बाय करायचं असेल जे काही नथ मटेरियल आहे तर ते सुद्धा आपल्याकडून प्रोव्हाइड केलं जाईल. त्याचा नंबर मी तुम्हाला जो काही व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर आपण काही लोरियल्स घेतो आहे. जसं तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपली जी डिझाईन आहे तर ती डिझाईन आपण काही लोरियल्स आणि एडी स्टोनच्या सहाय्याने करून घेतो आहे, जेणेकरून ह्याला पर्ल, गोल्डन आणि जो काही आपला एडी स्टोन आहे त्याचा जो काही रोज रेड कलर आहे तर तो आपल्याला इथे क्रिएट करायचं. तर त्यासाठी आपण हे जे काही पर्ल्स आहेत तर ते ओवून घेणार आहोत. ते ओवून घेतल्यानंतर मी इथे 6 जे काही लोरियल्स आहेत तर ते 6 मी इथे ओवून घेतलेले आहेत आपली जी काही गेज वायर आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर याला व्यवस्थित पीळ देऊन कोणतेही लोरियल्स जे आहेत ते हलणार नाही अशा पद्धतीने आपण त्याला व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं. याला सुद्धा आपण 2 ते 3 वेढे देऊन फिक्स करून घेणार आहे, जेणेकरून काय होईल की ज्यावेळेस आपण नथ घालतो तर त्यावेळेस ते कोणतेही लोरियल्स हलले नाही पाहिजे आणि डिझाईन इकडे तिकडे झाली नाही पाहिजे. आता जो काही कुंदन आहे हा नेक्स्ट जो काही आपण एडी स्टोन वापरतोय तर तो बघू शकता तुम्ही की त्याला होल आहेत. तर त्यामधून आपण जी काही आपली गेज वायर आहे ती आपण क्रॉस करून घेतोय आणि त्याला सुद्धा व्यवस्थित तिथे फिक्स करून घेतोय. जी काही गेज वायर आहे ती 2 ते 3 वेढे देऊन आणि परत एकदा त्याच होलमधून पास आउट करून आपण पुन्हा एकदा त्याला सेम प्रोसिजरनी फिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपले जे काही स्टोन्स आहेत कुठेही हलणार नाहीत. कारण आपली जी काही 18 गेजची वायर आहे तर त्या वायरवरतीच आपल्याला हे सगळे काही राऊंड जरी असले तरी सुद्धा आपल्याला तिथेच फिक्स करून घ्यायचं. तर त्यामुळे आपण त्याला तिथे 4 ते 5 वेळा मी इथे वेढे दिलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीने वेढे देऊन जेवढे जास्त तुम्ही वेढे देता पण डिझाईनसुद्धा आपली चेंज नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तिथून त्याला वेढे देऊन व्यवस्थित फिक्स करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता मी इथे 2 ते 3 वेळा रिपीट केलेला आहे आणि त्याचबरोबर नखाच्या सहाय्याने त्याला आतमध्ये प्रेस करत राहायचं आहे. आता ही सेम जी प्रोसिजर आहे म्हणजेच आपण आता पुन्हा एकदा लोरियल्स, ते 6 लोरियल्स आपण ओवून घेणार आहे. तर इथे तुम्हाला जर का लोरियल्स नसतील घ्यायचे तर तुम्ही वेगळी डिझाईनसुद्धा करू शकता, जसं की मोती वगैरे तिथे ॲड करू शकता आणि इथे तुमच्या पद्धतीने तुम्ही वेगळी डिझाईनसुद्धा क्रिएट करू शकता यासाठी. तर जसं तुम्हाला इथे दिसतंय की मी जे काही
पर्ल्स आहेत ते ॲड तर केलेले आहेत, म्हणजेच आपले जे काही लोरियल्स आहेत पर्ल लोरियल्स, तर ते सुद्धा ॲड करून आपण जो काही आपला स्टोन आहे तर तो स्टोनमधून सुद्धा परत एकदा इथून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. म्हणजे 2 ते 3 वेळे परत आपल्या लोरियल्सच्या खालच्या साईडने आपल्याला देऊन घ्यायचे, जेणेकरून जो काही स्टोन आहे तर तो सुद्धा हलला नाही पाहिजे, तो सुद्धा एकदम जागेवरती फिक्स होईल आणि जे काही आपले लोरियल्स आहेत तर ते सुद्धा व्यवस्थित फिक्स होतील यासाठी. तर त्याला आपण 2 ते 3 वेळे देऊन घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण जी काही प्रोसिजर आहे आपली पुढची, म्हणजेच दुसरा जो स्टोन आहे तर तो सुद्धा सेम कलरमध्येच यूज करणार आहे, जेणेकरून आपली जी काही नथ आहे तर ती सुद्धा तिथे व्यवस्थित मॅच झाली पाहिजे यासाठी. तर त्या पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता किंवा तुम्हाला जर का कॉन्ट्रास्ट साडीच्या मॅचिंगमध्ये जर का हवा असेल तर तुम्ही तसंसुद्धा कलर तुमच्या आवडीनुसार तिथे ॲड करू शकता. आणि त्यानंतर हा व्यवस्थित आपल्याला इथे व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल की आपला जो काही स्टोन आहे तर तो हलणार नाही यासाठी. जसं की आपण बाकीचे जे ॲड केलेले होते तर तशाच पद्धतीने ह्याला सुद्धा आपण फिक्स करून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळे देऊन. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपला जो काही स्टोन आहे तर त्याच्या होलमधून पासआउट करायचा आहे 2 ते 3 वेळेस आणि परत एकदा आपल्याला तिथेच आपला जो काही 18 गेजची वायर आहे तर त्यालासुद्धा परत एकदा आपल्याला ते राऊंड करून घ्यायचं आहे. नथीमध्ये जर क्रिस्टल असतील तर त्याचा एक लुक वेगळा येतो, तर त्यासाठी आपण इथे 3 mm जे काही क्रिस्टल बीड्स आहेत रेड कलरमध्ये मी इथे अवेलेबल होते माझ्याकडे, तर त्यामुळे मी ते इथे कॉन्ट्रास्टमध्ये तयार करून रेड आणि पिंक असं कॉम्बिनेशन केलं होतं. तर त्यासाठी मी इथे 6 आधी एका साईडनी आणि 6 दुसऱ्या साईडनी अशा पद्धतीने हाफ हाफमध्ये, जेव्हा तुम्हाला सर्कल क्रिएट करायचं असेल तर त्यावेळेस कधीही एकाच वेळेस सर्कल क्रिएट करू नका, कारण काय होतं की त्यावेळेस जे काही आपले जे आपण बीड्स तिथे ॲड करतोय तर ते बीड्स इथून तिथून हलू शकतात यासाठी. तर आधी आपण हाफ सर्कल आणि नंतर हाफ सर्कल अशा पद्धतीने आपल्याला जे काही सर्कल आहे तर ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर त्यालासुद्धा आपण 3 वेळे एका साईडने आणि 3 वेळे दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने आपण व्यवस्थित ते फिक्स करून घेणार आहे, जेणेकरून ते सुद्धा हलले नाही पाहिजे यासाठी. आणि आपला जो काही स्टोन आहे तर त्याचा लुकसुद्धा चेंज नाही झाला पाहिजे यासाठी. तर ते सुद्धा व्यवस्थित इथे फिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपली जी काही एक्स्ट्राची गेज वायर आहे जिच्यातून आपण सगळे काही वेडे देऊन गेले होते तर ते आपले फिक्स झाल्यानंतर आपण जी काही एक्स्ट्राची गेज वायर आहे ती कट करून घेणार आहे आणि त्यानंतर ती गेज वायर दाबून घ्यायची आहे नखाच्या सहाय्याने व्यवस्थित. आणि त्यानंतर मी इथे एक पर्ल ॲड केला आहे, जेणेकरून त्याला एक व्यवस्थित असा छान असा लुक येईल यासाठी. जर तुम्हाला पर्लमधून सुद्धा गेज वायर जर का क्रॉस करून तिथे जर तुमचा पर्ल जर छोटा असेल तर तो निघू शकतो, बट हा पर्ल निघणार नाही, कारण आपण जो काही बेंड देणार आहे आपल्या नथीचा राऊंड शेपमध्ये ही नथ आहे तर त्यामुळे इथे व्यवस्थित राऊंड आपण त्याला करून घ्यायचं आहे. तर तो राऊंड करताना तो मोती निघणार नाही यासाठी मी त्याला जे काही वेडे तर ते दिले नव्हते. तर तुम्हाला जर वाटत असेल की तो निघेल तर तुम्ही तिथे देऊ शकता. आणि त्यानंतर आपला जो काही सर्कल आहे तर तो तयार झाल्यानंतर राऊंड शेप दिल्यानंतर इथे आपण प्लायरच्या सहाय्याने व्यवस्थित त्याला पुन्हा एकदा आपला जो काही आपल्याला प्रेस तयार करायची प्रेसच्या नथचा तो प्रेशर पॉईंट आपण क्रिएट करून घेणार आहे. सर्कल तयार करायचं आणि त्यानंतर त्याला परत एकदा बॅक बेंड द्यायचं आहे, जेणेकरून आपला जो काही प्रेशर आहे म्हणजेच आपल्या नाकातून नथ निघणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हा व्यवस्थित बॅक बेंड जसा आपण पहिल्यांदा दिला होता तसाच सेम इथे देऊन घ्यायचा आहे. चला मग तयार झाली आपली नथ. मग आता वटपौर्णिमेला घालणार की कधी ते कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.